लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की काव्या किचनमध्ये पाणी घेण्यासाठी आलेली असते. आता ती पाणी घेण्यात मग्न असते. आता साईडला खरं तर ही डॅशिंग काव्या इथे येऊन बसलेली असते. तेव्हा इथे म्हणते, तू तू इथे काय करतेस? तेव्हा इथे काव्या म्हणते, हो मी बिनधास बेधडक पूर्वीची काव्या. कसं वाटतंय तुला? असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, कसं काय वाटतंय कळतच नाही मला यार. हे सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्यात ना, तर मलाच काही कळत नाही. अनिशाचं बोलणं ऐकून खरं तर मी आता अभ्यास परत सुरू करणार होते. मात्र ह्या सगळ्या गोष्टीने खरं मला काहीच कळत नाही, काय करावं आणि काय नाही. या गोष्टीवरच काव्या खरं इथे ह्या डॅशिंग काव्याला बोलत असते. तितक्यातच खरं तर इथे पार्थ आलेला असतो. त्याचा कॉल इथे चालू असतो, पण त्याने कॉल म्यूटवर ठेवलेला असतो. आल्याबरोबर काव्याला म्हणत असतो, काय काव्या, कशाचं टेन्शन घेतलं तुम्ही? अजिबात आता टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगितलंय ना, आपलं बाळ देखील टेन्शन घेईन बरं का. काव्या, म्हणजे तुम्हाला कळतंय का आता आपण आई बाबा होणार आहोत? कसलं भारी ना, आपल्या घरी बाळ येणार आहे आता. खरंच मला फार भारी वाटते. असंही ते म्हटल्याबरोबर, तो रात्री जागेल आणि सकाळी झोपेल का? तुमचे डोळे आणि माझी स्माईल घेईल का हो काव्या? असंही ते म्हटल्याबरोबर जी काही मागे डॅशिंग काव्या असते ती म्हणत असते, ह्याला काय जातंय असं म्हणायला? म्हणे तुझे डोळे माझी स्माईल घेईल, त्याचबरोबर तुझी ओळख देखील घेऊन जाईल, हे कळतंय का? असंही ते म्हटल्याबरोबर काव्याला काय करावं कळत नसतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तुमचं लक्ष कुठे? काव्या, कळतंय का तुम्हाला? आपण आई बाबा होणार आहोत आणि आपण कुठेही बाहेर गेलो ना, तर लोक आपल्याला म्हणतात, ए बघा हे मुन्नूचे आई बाबा. खरंच आपण आई बाबा होणार आहोत, आपल्याला नवीन ओळख मिळणार आहे, असंही ते आनंदातच पार्थ म्हणत असतो. आता हे सगळं ऐकून काव्याला टेन्शन आलेलं असतं. मात्र ही जी काही मागे डॅशिंग काव्य असते ती म्हणत, आई होणं खरंच छान चांगली गोष्ट आहे, पण मुन्नू सिरियसली हे काय नाव असतंय का? आणि हे सगळं देशमुख बोका ठरवणार का? असंही ते खरं तर डॅशिंग काव्या म्हटलेली असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या तुमचं लक्ष कुठे? काय चाललंय तुमचं? काय म्हणतोय मी? कळतंय का तुम्हाला? अहो तुम्हाला आता मी तर काय म्हणतोय, गर्भसंस्काराचे आपण क्लासेस लावूया आणि मी तुमच्यासोबत येईल बरं का. असंही ते म्हटल्याबरोबर इकडे काव्याला टेन्शन आलेलं असतं आणि तितक्यातच त्याचा कॉल परत तो उचलून तिथून निघून गेलेला असतो. आता इकडे जी काही डॅशिंग काव्य असते ती म्हणत असते, मला तर तू आता वाटलं होतं की तू UPSCच्या क्लासमध्ये परत जाशील, पण नाही, तू तर आता गर्भसंस्काराचे क्लास करणार आहेस. खरंच जाऊ दे, काय त्याला स्वप्न वगैरे ह्या गोष्टी जाऊ दे. पारचा आनंद महत्त्वाचा, घरच्यांचा आनंद महत्त्वाचा, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी गेल्या तरी चालेल, तुझं करिअर गेलं तरी चालेल, असंही ते खरं तर ती डॅशिंग काव्या म्हटलेली असते. आता हे सगळं ऐकून काव्याच्या मनात गोंधळ उडालेला असतो. अक्षरशः तिने कानावर हात ठेवलेला असतो. ती म्हणत असते, बस झालं आता, मला आता पारशी बोलायलाच हवं या विषयावर, असंही ते काव्या म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा असतो तो फार टेन्शनमध्ये असतो. त्याला सर्व गोष्टी ते आठवत असतात. त्याला आठवत असते की जेव्हा नंदिनी त्याला सांगितलेलं असतं की माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये डिफिकल्टी आहे, त्यानंतर खरं तर काव्याची प्रेग्नेन्सी कळल्यानंतर जी काही नंदिनी जीवाला म्हटलेली असते की मावशी होण्याच्या या आनंदाखाली खरं तर मी आई होणार नाही, हे दुःख मी कसं लपवू हेच मला कळत नाही. या सर्व गोष्टी आठवून खरं तर जीवाला फार त्रास होत असतो. आता तो खिशातनं मोबाईल काढतो, तेव्हा त्याच्या खिशातून खरं तर जो काही कागद असतो, त्यांनी कविता केलेली असते त्यांच्या बाळावर, तो कागद खाली पडतो आणि तो उचलून घेतो, तर पाहतो तर ती कवितेचा कागद. आता त्याला आठवत असते की जेव्हा फर्स्ट टाईम नंदिनी हॉस्पिटलला गेलेली असते, तेव्हा जीवाने कॉल केलेला असतो आणि जीवा म्हटलेला असतो की तुला माहिती आहे का, मी बाळासाठी तर आपल्या कविता देखील केलेल्या आहे, ही गोष्ट देखील आठवते. आणि जेव्हा घरी आल्यानंतर खरं नंदिनीने सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर नंदिनी म्हटलेली असते, चला मला कविता वाचून दाखवा. तेव्हा जीवा म्हटलेला असतो, तू रिपोर्ट वाचून दाखविलेस का मला आज? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अहो रिपोर्ट उद्या येणार. तेव्हा इथे जीवा देखील म्हणतो, हो मग कविता देखील उद्याच वाचून दाखवेल. या सर्व गोष्टी आता खरं तर जीवाला आठवलेल्या असतात. जीवा तो कागद चुरगावतो आणि खाली फेकून देतो. तितक्यातच खरं तर माननीने त्याला जेवायला बोलवलेलं असतं. आता इकडनं वसू जात असते. आता वसूच्या पायाखाली खरं तर तो पेपर येतो, कागद येतो, तेव्हा ती उचलून घेते आणि हातात घेतल्याबरोबर तिला कळतं की जीवाने ही कविता त्यांच्या बाळासाठी, नंदिनीसाठी लिहिलेली आहे. याचा आता काय उपयोग, असंही ते खरं वसू म्हटलेले असते. परत स्वतःच्याच मनाशी म्हणते, नाही ठीक आहे, उपयोग कसा नाही, याचा काहीतरी फायदा करूनच घेतला पाहिजे, असं म्हणून हसायला. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर डायनिंग टेबलवर इथे जीवा बसलेला असतो. आता इथे विक्रम देखील आलेले असतात. विक्रम आल्याबरोबर म्हणत असत, काय जीवा, काय चाललंय आणि सगळेजण कुठे गेले नेमकं? तेव्हा इथे मानन म्हणते, तुम्ही बसा, सगळेजण येतच असतील, पण मिथून भाऊजी कुठे गेलेत हेच मला माहीत नाही. असं इथे म्हणताक्षणी खरं तर मिथून आलेला असतो. मिथून आल्याबरोबर म्हणत असतो, वहिनी काय मला शोधताय? अहो मी इथं आहे, मी देवीच्या मंदिरात गेलो होतो, आपल्या नंदिनीसाठी नवस बोललो आहे, प्रसाद आणला आहे, नंदिनीला अगोदर द्या आणि नंतर सर्वांना वाटा, असं म्हणून खरं
तर इथे मिथून देखील जेवायला बसलेले असतात. आता इथे काव्या घाईघाईत येते. काव्या म्हणत असते की पार्थ कुठे आहेत, मला त्यांच्याशी खरं तर महत्त्वाचं बोलायचं आहे. असं इथे म्हटल्याबरोबर मानन म्हणते अगं महत्त्वाचं वगैरे राहू दे, ते नंतर सगळं बोला बाई, आधी जेवून घ्या बरं. आणि त्याचा आणखी कॉलच सुरू वाटतं असं इथे म्हटलेली असते. आता इथे खरं तर तितक्यातच पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर काव्या म्हणते अहो कुठे होता तुम्ही, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो काय महत्त्वाचं बोलायचं, अहो मी लॉनमध्ये होतो, काय होणारे आई. असं इथे म्हटल्याबरोबर काव्याला परत इथे टेन्शन येतं. आता इकडे जे काही विक्रम असतात, विक्रम म्हणत असतात काय मग आज कसाचा बेत आहे, काय नेमकं जेवायला. तेव्हा इथे मानन म्हणते अहो आहे ज्वारीच्या भाकरीत भरीत आहे, कोशिंबीर आहे आणि पुलाव आहे, बस काय एवढं. असं इथे म्हटल्याबरोबर विक्रम म्हणतात हो हो बस बस. तेव्हा इथे मिथून म्हणतात अहो त्यांना सांगा की इथे दुधी भोपळ्याचं मठण देखील आहे. असं म्हटल्यावर सगळेजण इथे हसलेले असतात. आता हे वांग्याचं भरत इथे नंदिनीने ऐकलेलं असतं. नंदिनी आल्याबरोबर काव्याला म्हणते काव्या तू ही भरीत अजिबातच खाऊ नको बरं का, कारण ना ते वातं असतं काय ना. आता तू फक्त एकटीचा विचार करून अजिबात जमणार ना, तुझ्या बाळाची देखील तुला काळजी घ्यायला हवी आणि तसं सगळं काही खायला हवं, ऐक नाही हो आई. असं म्हटल्याबरोबर माननी म्हणते हो अगदी बरोबर आहे तुझं. आता इथे नंदिनीला काळजी करताना पाहून विक्रम म्हणत असतात खरंच नंदिनी तू मिनी माननीच बघ. आता काव्या तू अजिबात टेन्शन घेऊ नको बघ, काळजी करू नको, कारण की इथे काळजी घेणाऱ्या 2-2 सरकार आहे, त्यामुळे तू टेन्शनच घेऊ नको असे इथे विक्रम म्हणत असतात. तेव्हा इथे खरंच जे काही मिथून असतात, मिथून देखील नंदिनीचं कौतुक करत असतात. म्हणत असतात खरंच मला खरंच बरं वाटतं, दोघी बहिणीमधलं प्रेम पाहून मला खरंच कमाल आहे तुमची आणि कौतुक करण्यासारखंच आहे. तितक्यातच खरं इथे वसू येते. आता इथे वसू म्हणत असते खरंच यांच्या दोघांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बघा ना आता नंदिनी इकडे तिच्या बहिणीची खाण्यापिण्याची काळजी घेते आणि हा आपला जीवा तो तर खरं तर होणाऱ्या आईबाबासाठी म्हणजेच काव्या आणि पारसाठी त्यांनी कविता देखील लिहिली आहे. अरे सॉरी जीवा मी थोडी ती वाचली बरं का, पण खरंच खूपच छान कविता आहे, तू वाचून दाखव ना सगळ्यांसाठी. आणि हे जीवा आणि पार तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का असंही ते खरं तर म्हटलेली असते. आता हे वसूने सगळं काही कारस्थान मुद्दाम केलेलं असतं. आता इकडे जर जीवाला आणि नंदिनीला फार टेन्शन आलेलं असतं. आता नंदिनीला आठवत असते की जेव्हा जीवा म्हटलेला असतो आज मी कविता अजिबात तुला सांगणार नाही, मी उद्या सांगेल, बघ ऐक माझं. सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले आहेत, 4 थाट जेवण असेल आणि मी कविता सांगणार, तू आई होणार आणि मी बाबा होणार, हे सगळं काही मी छान असं सर्व सांगणार आणि सगळे माझ्या कवितावर वा 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 असं करतील. ह्या सर्व गोष्टी खरं नंदिनीला आठवलेल्या असतात आणि तिला फार वाईट वाटत असतं. आता ज्या काही वसूने तो कागद इथे जीवाच्या हातात ठेवलेला असतो आणि जीवाला म्हणत असते अरे वाचून दाखव की जीवा. आता घरचे सगळेच म्हणतात हो वाचून दाखव ना जीवा, काय लिहिलीस कविता. असं इथे म्हटलेल्या सगळ्या गोष्टी आता इथे अशा झाल्यानंतर खरं तर जीवाला काय करावं कळत नाही. मात्र इथे खरं तर नंदिनी असते, नंदिनी त्याला धीर देते, त्याच्या हातावर हात ठेवते आणि त्याला समजावते की मी आहे तुमच्याबरोबर असं इथे इशाराने सांगत असते. आता खरं तर ही कविता फारच सुंदर अशी लिहिलेली आहे जीवानी. खरंच ही कविता जर वाचली ना प्रत्येक आईबाबाच्या डोळ्यात पाणी नक्कीच येणार. आता इथे पुढील प्रमाणे कवितेचे बोल आहेत, आपण इथे सुरू करूया. आता जीवा इथे वाचायला सुरुवात करतो. इवलुशा पायात पैंजण होऊन रुंझुनतील, इवलुशा पायात पैंजण होऊन रुंझुनतील, आधी आई म्हणतील का बाबा म्हणतील. सानूच्या हातात काळ्या मनाच्या पोती, सानुल्याच्या हातात काळ्या मनाच्या पोती, तुला तीट लावतील घरातील सगळी नाती, पायात वाजत राहतील सोन्याच्या वाळा, पायात वाजत राहतील सोन्याच्या वाळा, सगळ्यांच्या मनात दरवळतील जिव्हाळा, सगळ्यांच्या मनात दरवळतील जिव्हाळा, दारातल्या झाडासारखे थोडा थोडा बहरशील, आधी म्हणशील आई का आधी म्हणशील बाबा, पालता होशील रांगू लागशील जरा, हसील तेव्हा सांडेल चांदण्याचा झरा. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा फार रडत असतो. तेव्हा इथे खरं तर नंदिनी त्याच्या हातातला पेपर घेते, कागद घेते आणि स्वतः म्हणायला सुरुवात करते. पालता होशील रांगू लागशील जरा, हसशील तेव्हा सांडेल चांदण्याचा झरा, दाराशी येऊ लागतील चिव आणि काऊ, मांजर आणि बोका होतील माऊ आणि काऊ, शब्दांना बोबड्या चिमण्यात आता जेव्हा धरशील, आधी आई म्हणशील का आधी बाबा म्हणशील. असं इथे म्हटल्याबरोबर खरं नंदिनीला फार भरून आलेलं असतं. तेव्हा इथे जीवा तिला समजावून सांगतो. आता नंदिनी परत सुरू करते. बाळ पुसून टाकते घरातले हेवे दावे, बाळाच्या येण्याने भिंतीला चढतात नवे रंग. असं इथे नंदिनीने म्हटलेलं असतं. आता इथे जीवा म्हणतो पुढे, बाळ नुसतं हसलं तरी सरतो सगळा त्रास,
बाळ नुसतं हसलं तरी सरतो सगळा त्रास, सुखदुःखाला येऊ लागतो बेबी पावडरचा वास, असंही ते जीवानी म्हटल्याबरोबर नंदिनी देखील म्हणते आम्ही अजून जवळ येऊत जेव्हा तू येशील आमच्या आयुष्यात. तू आधी आई म्हणशील का, असंही ते म्हटल्याबरोबर जेव्हा म्हणतो तू आधी बाबा म्हणशील, अशी म्हणून ही कविता इथे संपलेली असते. आता ही कविता सगळ्यांनाच फार आवडलेली असते आणि सगळेच जण इथे फार इमोशनल झालेले असतात. तेव्हा खरं तर माननी या दोघांचं इथे फार कौतुक करते आणि म्हणत असते खरंच मस्त आणि तुमच्या दोघांचं मनापासून कौतुक, खरंच मोठ्या मनाने ही तुम्ही कविता वाचून दाखवली, असंही ते माननी म्हटल्याबरोबर विक्रम देखील म्हणतात नाही खरंच खरंच खूप कौतुक तुमचं, मनापासून कौतुक. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे दुसऱ्यांसाठी मनात चांगुलपणा बाळगतात ना त्यांच्या आयुष्यात फार काळ दुःख अजिबात टिकत नाही. बस थोडे काही दिवस तुम्हाला ही कविता तुम्हाला देखील लागू पडेल, अजिबात तुम्ही काळजी करू नका, असं इथे खरं विक्रम म्हटलेले असतात. आता इथे खरं नंदिनीला फार भरून आलेलं असतं. नंदिनी म्हणते कोशिंबीर राहिली वाटतं किचनमध्ये, असं म्हणून तिथून निघून गेलेले असते. आता हे माननीला आणि काव्याला समजलेलं असतं. आता इथे माननी खरं इशारा करूनच काव्याला म्हणते की तिच्याकडे जा. आता इथे काव्या खरं तर नंदिनीकडे जाते. आता जी काही नंदिनी किचनमध्ये गेली असते ती अक्षरशः किचनमध्ये जाऊन ढसाढसा इथे रडायला सुरुवात करते. खरंच तिला फार भरून आलेलं असतं आणि घरच्यांसमोर तिला अजिबातच रडायचं नसतं. आता इकडनं काव्य आलेले असते. काव्य आल्याबरोबर तिला मागणं घट्ट अशी मिठी मारते आणि ते नंदिनीला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. अगं ताई नको ना गं टेन्शन घेऊ, नको असं रडू गं, तू जर रडलीस तर आमचं कसं होईल, सगळं काही छान होईल, अजिबात काळजी करू नको, असं इथे खरं तर काव्या नंदिनीला म्हटलेले असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद. आणि हो, तुम्हाला जीवाची कविता ही कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.